झाड किती बी उंच असलं, झाड किती बी डेरेदार असलं, तरी जर झाडानं मुळं सोडली तर झाड पडतंय. आणि नेत्यानं पवार साहेबाचं बोट सोडलं तर नेता पडतोय. याला दुसरं काय म्हणायचं नाही. आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असेल, काल परवाच राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट आलं. या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले, 7-8 निवडणुका झाल्या. म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचले. पण आपण तर वस्ताद बघितलाय, 14 निवडणुका झाल्या तरी म्हणतोय महाराष्ट्राच्या हितासाठी मैदान सोडणार नाही. त्या वस्तादाचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि आता जर कोण म्हणत असेल 7-8 निवडणुका झाल्या आता रस नाही, तर स्वार्थासाठी ज्यांनी टुनकन उडी मारली त्यांच्या मनात आज प्रश्न पडला असेल, सेनापती जर गळपटला तर सैन्यानं कुणाच्या भरोश्यावर लढायचं.